गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसतात। त्यामुळे लोकांना पुन्हा 2020 सालच्या कटू आठवणी दाटून आल्यात। पण सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सध्याचा कोरोना तितका धोकादायक नाहीये। पण महत्त्वाचं म्हणजे सध्या कोरोना रुग्णांचे जे आकडे समोर येतात त्यावरून देखील राजकारण सुरू झालंय। पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। कोरोनाच्या राक्षसानं पुन्हा डोकं वर काढलं। लक्षणं सौम्य, काळजी नको, तज्ञांचा सल्ला। निवडणुकीसाठी आकडे फुगवले जातायत का? 25 मार्च 2020 ही 30 तारीख आहे ज्या दिवशी देशातले रस्ते सुनसान झाले। सगळंच्या सगळं जागच्या जागी थांबलं, कारण याच दिवशी लागला होता लॉकडाऊन। कोरोनाची दहशत दुसरं काय। आता या गोष्टीला 5-1 वर्ष झाली। मधल्या काळात सगळं सुरळीत झालं, सगळं विसरून माणसं पुन्हा नव्या उमेदीनं जगायला लागली। पण आता तो पुन्हा आलाय, तोच ज्याची सगळ्यांना दहशत असते, कोरोना। कोरोना कोरोना सध्या भारतात 1000 पेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत, तर महाराष्ट्रामध्ये हाच आकडा 278 वर पोहोचलाय। हे आकडे गेल्या काही दिवसांत वाढतायत, पण सध्या आलेल्या कोरोनाचा व्हेरियंट हा धोकादायक नसल्याचं ज्येष्ठ आरोग्य तज्ञ सांगतायत। कोविड परत आलाय म्हणे। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने त्या बाळाचं बारसं पण केलंय, NB.1.8.1। नाम तो सुना नहीं होगा, नाही ना? मस्त आहे, सोडून द्यावं, अगदी मामूली येतो। आणि आपण म्हणतो ना हा परत आलाय, म्हणजे आपण कुठे केलाय का? आपण त्याला शिकायला पाठवला होता, तो सुट्टीला गेला होता, गावाकडे गेला होता, कसा काय फ्लाईट पकडून येतोय का? अख्ख्या जगामध्ये होताच होतो, सगळीकडे एंडेमिक होता। तुम्ही केसेस मोजायला लागताय म्हणून सापडतोय। पूर्वी आपण त्याला सर्दी खोकला म्हणायचो, आता आपण नाकात नळ्या घालतोय म्हणून कोविड सापडतोय। टेस्टिंग बंद करा, तो आपला आपण निघून जाईल। महाराष्ट्रात जानेवारी 2025 मध्ये केलेल्या चाचण्या 7830 आहे। जानेवारी 2025 पासून आतापर्यंत 87 रुग्ण बरे झाले। गुरुवार 29 मे पर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 278। यात मुंबई 37, पुणे 2, पिंपरी चिंचवड 1, ठाणे 19, लातूरमध्ये 1, नवी मुंबईमध्ये 7, रायगडमध्ये 1, कोल्हापूरमध्ये 1। जानेवारी 2025 पासून मुंबईतील रुग्णसंख्या 285। एकीकडे कोरोनाच्या रुग्णांचे वाढते आकडे समोर येत असताना हे आकडे लपवले जातायत का, असाही संशय व्यक्त केला जातोय। महत्त्वाचं म्हणजे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांच्या आकड्यांचा काही संबंध आहे का, असाही संशय बोलून दाखवला जातोय। कोविड हा काळजीपूर्वक हाताळला पाहिजे। महापालिकेच्या आयुक्तांना तुमच्या माध्यमातून मी विनंती करते की आपण आकडेवारी दिली पाहिजे, कारण त्याच्यामुळे अवेअरनेस होईल, लोक जागृत होतील आणि लोक आपल्याला सहकार्य करतील। कारण कुठलाही एक गोष्ट एका ह्याच्यातनं होत नाही, अजिबात करू नये। करत असेल तर रॉंग आहे। खरं तर कोरोनाची साथ जेव्हापासून आली तेव्हापासूनच रुग्णांच्या आकड्यांवरून आरोप प्रत्यारोप केले गेले। सत्तेतले बाहेर गेले, बाहेरचे सत्तेत आले, तरी आताही तसे आरोप होतच आहे। ते काहीही असो, लोकांनी एकच लक्षात ठेवायला हवं की सध्याच्या कोरोनाची लक्षणं तीव्र नाही आहेत, जीव जाण्याचा धोकाही तसा फारसा नाहीये। तरीही काळजी घेणं एवढं आपल्या हातात आहे, ते आपण नेमकेपणानं करायला हवं, एवढं मात्र नक्की। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।